श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित सारामृत चतुर्दय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योग्याभास होम हवन, सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ योती हाता. स्वामी चरित गात ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती, स्वच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढभाव, घरी राहिले स्वामी राय. हे तयांचे सुकृतपूर्व, नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवविधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानवरूप. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होवोनिया आपण, सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरवणी. कोणी संपत्ती काळणे, कोणी मागते संताने. व्हावी म्हणून या लग्ने, येती दूर देशाहून. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसारा ते फसले, ऐसे आले किती एक. सर्वांशी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीत पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण, मानवरूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पूर्विती. दृढचरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तात्काळ, योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास, वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हासोनी म्हणते जनासी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोगभोगी. साधू लक्षणे याचे अंगी, कोणतेही वसतसे. काय तुम्हा वेळ लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेई. ऐसे त्याने निंदिले, समर्थाने अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ते खूण. ज्या घरी बैसले तेथून, उठून या चालिले. एका भक्ताची या घरी, पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविला भक्ते पाठावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले ते क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाव गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांची. कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ, पडले होते असंख्यात. ते निज असते समर्थ, संन्याशापुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेश मेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात, द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत,
व्याकुळ होतं भुकेने. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चलासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करून छळना त्यांची झाले विटंबना, दंडावया कुस्ती सजना अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती, पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपादवल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती वर्णे कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्ध्याय गोड हा. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.